नमस्कार, मी पूनम अगदी मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सो बरेच दिवस झाले ना की मला एक गोष्ट हवी होती, पण माझ्याकडून काही ती मागवणं होत नव्हती, कारण थोडीशी महाग होती आणि मी शोरूम एवढं मागवायचं म्हणजे मला बी नको वाटत होतं. पण काही गोष्टी मी मागवल्या होत्या आणि त्या काही रिटर्न पण केल्या होत्या, त्यामुळे माझा मिशोवर बऱ्यापैकी बॅलन्स होता. मग मला आणखी थोडेसे पैसे त्याच्यामध्ये ॲड करावे लागणार होते त्या गोष्टीसाठी, मग मी शेवटी मागवलेलीच आहे. आणि सकाळीच हे पार्सल मला रिसीव झालं आणि झालं असं की मी विहानला घेऊन गेले आणण्यासाठी, आणि बरोबर तेव्हा मी आणलं तेव्हाती आणि तेव्हाच लागला होता की तो नाही, मला ओपन करून बघायचं आहे म्हणून. कालचंही पार्सल जे होतं त्यानंच ओपन केलं होतं, पण हे मोठं असल्यामुळे त्याला का ओपन करता आलं नाही. सो तो झोपल्यावर मी आता निवांत ओपन करणार आहे. आणि कसं आले काय आले मला माहित नाही. सो चला म्हटलं तुमच्यासोबतच ओपन करू, बघू कसं आलंय. मलाही काय आयडिया नाही आहे की कसं आले ते. चला ते एकदा ओपन करून बघितल्यावर समजेल की यामध्ये कसं आलंय ते. आणि एखादी जर गोष्ट थोडीशी महागडी असेल आणि मी शोरूम मागवायचं म्हटलं की थोडंसं टेन्शनच येतं, त्यामुळे मग मी थोडासा विचार करून मागवलेला आहे. जर नाही चांगली आली तर मग काही रिटर्न करता येईल, काही ऑप्शन नाही आहे. सो बघू आता. आणि अशी एखादी जर गोष्ट असेल ना, अशी ओपन करायची असेल ना, तर विहान झोपला ना की तेव्हा मग रिलॅक्समध्ये ओपन करता येते. नाही तर मग तो जागा असेल तर कोणतीही गोष्ट अशी काही ओपन करून फायदाच नाही होत त्याचा, कारण तो बऱ्यापैकी मला काही करायलाच देत नाही. स्क्रू आहे.
रे बाबू. विहान कापून घेशील की वाव बॅग कसं आहे. छान आहे का. छान आहे. सो विहानला पण आवडला म्हणजे छान आहे. क्वालिटी वाईज खरंच खूप छान आहे. म्हणजे मला असं होत होतं की तो कधी येतोय आणि व्यवस्थित आला तर बरं, नाही तर रिटर्न करा, हे करा ते करा. त्यापेक्षा खरंच खूप छान आहे. आणि माझ्याकडे तुम्हाला तर माहितच आहे, मग माझ्याकडे ह्या ज्या कुंड्या आहेत ना त्या ऑलरेडी माझ्याकडे होत्याच. त्या पटकन मी ठेवून घेतल्या आणि बघा किती छान वाटायला लागले. सो माझा असा आहे की त्या कॉर्नरमध्ये हा ठेवायचा म्हणून. बघू आता कसं काय काय होतं. एक एक गोष्टी तर मी मागवायला लागले, पण बाकीच्या सगळ्या गोष्टी कधी होणार आहेत मला माहित नाही. आणि मला असं वाटतं की माझे पैसे वेस्ट गेलेले नाहीत, तर ते छान यूजमध्ये आलेले आहेत. क्वालिटी छान आहे, म्हणजे एवढंही काही खराब नाही आहे, मस्त आहे. मला म्हणजे त्या मानानं आवडलं हे. खरंच खूप छान वाटायला लागलं. आता फक्त थोडंसं डेकोरेटिव्ह वगैरे केलं ना की मग तुम्हाला एक आयडिया येईल की कसं होतंय ते. विहान थांब ना. विहान जस्ट आत्ता उठलेला आहे, अजून त्याला फ्रेशही केलेलं नाही. थांब ना. बघू आता कसं काय काय होतंय, पण खूप छान वाटायला लागलं मला. खरंच खूप म्हणजे खूप आवडलेला आहे. अरे कापून घेशील. सो चला पटकन येतात हा पसारा पटकन आवरून घेते मी आणि नंतर बघू काय काय गोष्टी होतात त्या सगळ्या शेअरच करेन. सो असंच कनेक्ट राहा. थांब 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 थांब. काहीच करू नको. थांब. काय काही म्हणजे काही करू नको. विहान थांब बेटा. विहो अरे नको नको. शॉक लागेल ना. विहो थांब ना. मी थांब म्हणते आणि तू ऐकत नाहीस माझं. थांब काहीतरी करशील. लाइटिंग. हो लाइटिंग. हो हो. एखादी गोष्ट आपल्या आवडीची घरामध्ये आली तर आपल्याला किती आनंद होतो ना. असंच माझं आहे. आणि मी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ना माझं खूप मी आनंद म्हणजे हे करते. माझं असं नाही की मला मोठं मोठंच हवं. मग छोटी छोटी गोष्ट जरी घरामध्ये एक आणली ना की मग मी तो पूर्ण दिवस खुश असते. माझं असंच होतं सकाळपासून की चला माझ्या आवडीचा लॅम्प आलेला तर मी भरपूरच खुश होती. म्हणजे एक तरी आपला असं वाटतं ना घरातला कॉर्नर छान सुंदर दिसावा असं वाटतो. मग ते भले घर रेंटचं असो किंवा स्वतःचं असो. आता आपण जरी रेंट देऊन राहत असलो तरी आपली एक तिथं म्हणजे वेगळ्याच आठवणी असतात. सो मला असं पण वाटत होतं की एक कॉर्नर का होईना थोडंसं छान डेकोरेटिव्ह करायचा म्हणून. त्याच्यासाठीच हे सगळं स्ट्रगल चालू आहे. बघू आता कधी होतोय. त्यानंतर विहांना या बेडशीटवरचं बेडशीट काढून ना तो म्हणजे झाकून घेतो. आणि आज त्याला बराच वेळ मी टेरेसवर घेऊन गेली नव्हती त्यामुळे ते इथंच खेळत होता. त्यामुळे त्याच्यावरचं सगळं बेडशीट वगैरे काढून तो खेळत होता आणि ते पूर्ण झाकून घेऊन तो झोपला होता. मग आता जर त्याला हलवायला गेलं पूर्ण दुसरं बेडशीट घालायचं म्हटलं ना की तो उठणार. मग मी काय त्याला उठवलं नाही. त्याच्या अंगावर दुसरं हे फक्त झाकून ठेवलं आणि मग तो झोपला. आता विहान ना खूप खाताना सगळं सांडतो आणि हे दुसरं बेडशीट ना थोडंसं शॉर्टमध्ये होतं तर त्या पटकनच तो काढतो. मग म्हटलं ते नको, दुसरंच वॉश केलेलं बेडशीट जे आहे ते मी घालते. आणि हे ना दर 2 दिवसाला तरी मला धुवावंच लागतं बेडशीट. काय करतो तो खूप खाताना म्हणजे असं सांडतो. आणि ह्या बेडशीटचा कलर असा आहे ना की मग थोडंसं घाण झालं किंवा मग त्याच्यावर जरी काही खाण्याचे पदार्थ पडले तर एवढे डाग पडत नाहीत. खूप छान आहे. म्हणजे 2-3 वर्षापासून मी एकच बेडशीट भरपूर वेळा वापरते हे. पण क्वालिटी वाईज खरंच खूप छान आहे. थोडाही कलर वगैरे काहीच गेलं नाही. त्यानंतर मी बाकीची 2-3 बेडशीट आणले होते ते त्यांचा कलर पण गेला आणि ते एवढे व्यवस्थित बसत पण नाही. त्या मानाने मला हे बेडशीट खूप म्हणजे खूप आवडतं. आय थिंक मी डीमार्टमधून ना 200 रुपयाला घेतलं होतं 2-3 वर्षाच्या पाठीमागे. पण खूप म्हणजे खूपच छान आहे. मला ते भरपूर आवडलेलं आणि अगदी बसतं पण व्यवस्थित म्हणजे असती सरकत वगैरे काहीच नाही. बाकीचे जे बेडशीट आहेत ना ते घातले ना की खूप सरकतात असे व्यवस्थित बसत नाही. बसले बा. का बसलायस असं. हां का बसलायस असं. रुसलास का की रागवलास. काय झालं बेबी बा. व्हॉट हॅपन गुडू. काय झालं माझ्या सोनूला. तू काय खाणार. पोहे बनवू की शिरा बनवू. काय हां काय बनवू.
पोहे विहानला आमच्या फक्त पोहे आवडतात. पोह्यामधले काय आवडतात तुला बाळा? नन्न पाहिजे. इकडे बघून बोल बरं, काय हवं तुला? पोहे मधले काय आवडतात विहूला? नन्न आवडतं का? माझी शोनू हातला इकडं ऐक, मी काय सांगते, याला हात लावायचा नाही हा. आणि आता इथून इथं वरती चढतोस ना तसं चढायचं नाही, ओके? पडशील आणि हे पडलं तर डॅडू फटके देतील तुला, ओके? ओके का? हा नो नो नो. चल. अरे नको नको गुडू नको. काय हेच गणपती माता मंदिर. हा काय गणू आता झोपून उठलाय तो जस्ट. गेला मी कसं काय? काय वाटतं काय खाऊ दिलास म्हणून? बा मामाने खाऊ दिलं म्हणून गेलास का? काय काय करतो तू? तर हा माझ्या मावशीचा मुलगा आहे, जो की त्यांनी सगळे मुंबईला राहतात, पण त्याचं काहीतरी काम होतं 2 दिवसापासून, मग तो पुण्यामध्ये आला होता. सो आलाच होता, तर म्हटलं चला विहानला वगैरे भेटून जातो म्हणून मग तो आला होता. तर मग विहानना अगदी त्याला ओळख असायलाच हवी असं काय नाही, तो पटकन आल्या त्याच्याबरोबर गेला आणि आल्यापासून बघतो त्याला बिलकुलही सोडत नाही आहे. म्हणजे अशी काही सारखी भेट होत नाही आमची. आता जेव्हा लास्ट टाईम आम्ही गावी गेलेलो तेव्हा भेट झाली होती, त्यानंतर जेव्हा आत्ता, पण त्याचं असं मस्ती एवढी चालली होती की मग मामा आले तर त्याला थोडीशी एक्सरसाइज वगैरे करून दाखवणे, हे सगळं त्याचं चालू होतं. पुशअप एक्सरसाइज करून दाखव. हा चॉकी एक्सरसाइज करा. पुशअप मारून दाखव किती अशा करून दाखवतोस ते दाखव मामाला जरा. असे करून दाखवतोस ते पुशअप रे. एक्सरसाइज आपण चॉकी खाल्लं तर काय होतंय? काय होतं चॉकी खाल्लं की? ऐक, मला काय सांगितलेलं? चॉकी खायचं नाही म्हणून सांगितलं की नाही? दात किडतात ना तुझे? ऐक ना, काय म्हटलेलंस तू मम्माला? चॉकी फुडून नाही, दात किडी कुठं होतात दाखव मला जरा. नको नको मामाला सांग चॉकी खायचं नाही म्हणून. सांग पटकन. चॉकी नाही खायचं नाही सांग. कसे दात कसे होतात मम्माचे दाखव. हे बघ बघ. हा दाखव. बापरे, ते पुशअप मारून दाखव की. पुशअप मार. पुशअप मारून दाखव. तसं नाही रे. बघ 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 पडलास किंवा काय. पुशअप मारून दाखव तिथं मामाला. हे असे रे, तू असे पुशअप मारतोस. पुशअप कशा मारतो तू? असं दाखव. तिथं पुशअप मारून दाखवते. हे असं रे झोपून मारतोस ते. जेवणामध्ये ना फक्त डिगो आणि मीच तेवढं होतं, त्यामुळे मस्त आम्ही दोघांनी चिकनचा बेत केला होता आणि सिंपल जेवण बनवलं होतं. तर सगळ्यांनी आम्ही छान असं मिळून जेवण वगैरे केलं आणि असं घरी कोणीही आलं ना तर खूप छान वाटतं, अगदी मस्त वाटत होतं. कुठं चालला तू? स्कूलला चालला? आणि वरचं हे आहे ना फायबर नाही. बापरे स्कूल. तर हा व्हिडिओ मी आता इथेच एंड करते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.